नमस्कार दत्तभक्तांनो, कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील काही अत्यंत विलक्षण आणि प्रेरणादायी प्रसंग जाणून घेणार आहोत। लग्नानंतर वासुदेव बळजींच्या घरात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती। त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांच्यात वारंवार मतभेद होत असत, त्यामुळे घरातील वातावरण अनेकदा अशांत असे। वासुदेव भटजी दोघींचाही सारखाच आदर करत होते। त्यांनी कधीही कोणाची बाजू घेतली नाही, शांतपणे सर्व सहन करत राहिले। परंतु या सततच्या कौटुंबिक तणावामुळे त्यांच्या मनात संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचा विचार वारंवार येऊ लागला। हा विचार मात्र त्यांनी कोणालाही सांगितला नव्हता। याच काळात ते सावंतवाडीतील प्रसिद्ध आळवणी वैद्य यांना भेटण्यासाठी गेले। तिथून पुढे ते विष्णुपंत अनावकर यांच्या घरी गेले। अनावकर यांच्या घरी एका व्यक्तीच्या अंगात पिशाचाचा संचार होत असे। वासुदेव भटजी घरात प्रवेश करताच त्या पिशाच्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, या भटजीने संन्यास घेण्याचे ठरवले आहे, पण अजून त्यांच्या संन्यासाची वेळ आलेली नाही। त्यांच्याकडून पुढे अनेक महान कार्य घडणार आहेत। हे शब्द ऐकताच वासुदेव भटजी आश्चर्यचकित झाले, कारण त्यांच्या मनातील संन्यासाचा विचार त्यांनी कोणालाही सांगितला नव्हता। यानंतर त्या पिशाच्याने आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली। तो म्हणाला, पूर्वजन्मी मी वेदाध्यायी ब्राह्मण होतो, पण एकदा रागाच्या भरात माझ्या हातून एका निरपराध गायीचा मृत्यू झाला। मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही आणि त्या पापाचे प्रायश्चित्तही घेतले नाही। त्यामुळे मृत्यूनंतर मला पिशाच्य योनी प्राप्त झाली। हे ऐकून वासुदेव भटजींना कर्मसिद्धांताची अधिक प्रचिती आली। त्यांनी जाणले की कर्माचे फळ कोणालाही चुकत नाही। या प्रसंगानंतर त्यांनी आणखी दृढपणे धर्ममार्गाचा स्वीकार केला। याच काळात त्यांच्या ज्योतिषशास्त्रातील प्रावीण्याची अनेकांना प्रचिती येऊ लागली। एकदा एका लहान मुलाची जन्मपत्रिका पाहण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले। पत्रिका पाहताच त्यांच्या लक्षात आले की या मुलाच्या आयुष्यात एक गंभीर संकट येणार आहे, पण त्यांनी कोणालाही घाबरवले नाही। शांतपणे ग्रहस्थितीचा पुन्हा विचार केला आणि योग्य धार्मिक उपाय सांगितले। त्या मुलाच्या कुटुंबाने श्रद्धेने ते उपाय केले आणि ईश्वर कृपेने ते संकट टळले। या प्रसंगातून वासुदेव भटजींच्या ज्ञानाबरोबरच त्यांची करुणाही दिसून येते। त्यांनी कधीही आपल्या विद्येचा उपयोग प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा चमत्कार दाखवण्यासाठी केला नाही। त्यांच्या प्रत्येक कृतीमागे लोकांचे कल्याण हाच एकमेव उद्देश होता। या सर्व प्रसंगातून आपल्याला 3 अमूल्य शिकवणी मिळतात। पहिली, घरात कितीही संकटे आले तरी संयम आणि कर्तव्य सोडू नये। दुसरी, प्रत्येक कर्माचे फळ अटळ असते, म्हणून प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी। आणि तिसरी, खरे संत आपल्या ज्ञानाचा आणि सामर्थ्याचा उपयोग केवळ लोकांच्या कल्याणासाठीच करतात। म्हणूनच आजही श्री टेंबे स्वामी महाराज भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। श्री गुरुदेव दत्त।